कोण प्रामाणिक आणि कोण प्रामाणिक नाही याचा प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न आहे की तुम्ही कोणाबरोबर उभा. ओबीसी इथे कोणाबरोबर उभा राहा आणि त्याच्या अगोदर आरक्षण पाहिजे की नको. उघडपणे आरक्षण पाहिजे आपण असं म्हणणार आहोत की नाही. आरक्षण नको असेल ते इश्यू संपला असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यामुळे त्याची चर्चा करण्याची गरजच नाही, कारण का आपल्याला ते नकोच आहे, प्रश्नच येत नाही. पण पाहिजे असेल तर मग गाडगं लपवता येईल. सरळ आहे. बरं, आरक्षण हा अधिकार आहे. कसला अधिकार आहे तर या देशातलं जे काही चाललेलं आहे, सामाजिक दृष्टिकोनातून असेल, राजकीय दृष्टिकोनातून असेल, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी भारतीय म्हणून माझा सहभाग असला पाहिजे. मग तो सहभाग सर्वानुमते ठरला तर त्याच्यातला असणारा भाग आहे. पण या देशाचा इतिहास सर्वानुमते ठरत नाही. काही जण ठरवतात आणि लादतात. आता ही व्यवस्था आपल्याला मान्य आहे की या देशामधली वारी निघते, सहभागाचं सहभोजनाची व्यवस्था तिथे असते. आणि सामूहिक निर्णयाची असणारी प्रक्रिया असते. आता सामूहिक निर्णयाची प्रक्रिया जर असेल तर मी त्याच्यातला भाग असलो पाहिजे. आता सर्वांच्या मताने तिथे असणारा मी आहे तर मग काही प्रश्न नाही. पण काही जण घेणारच नसतील तर मग आतमध्ये जाण्याचा मार्ग असला पाहिजे. आणि तो आतमध्ये जाण्याचा मार्ग हा आरक्षणाचा मार्ग. त्याच्यामुळे ही जी आपल्याला कुठेतरी कमीपणाची भावना, आता इथे कमीपणाची भावना ही जी आहे ही मराठ्यांमध्ये आली पाहिजे. काय का पाटील गावचा वतनदार, पण तोही म्हणायला लागला मलाही द्या, मलाही घ्या. माझा सरळ सरळ प्रश्न आहे की जर पाटलाला ज्याची लाज वाटत नाही तर ओबीसीला का लाज वाटते? तुम्ही काय इंग्रजाकडे मागायला जात नाही. या देशाचे तुम्ही राज्यकर्ते आहात. फक्त एवढंच म्हणताय की त्या राज्यकर्त्यामध्ये मी असलो पाहिजे. एक तर सहभागाने घ्या. सहभागाने घेत नसाल तर माझ्यासाठी काय येण्याचा मार्ग करा. आणि तो आरक्षण हा त्याच्यातला मार्ग आहे. तेव्हा याच्यामध्ये कमीपणा काय हा मला कळला नाही अजून. त्याच्यामुळे ही पहिल्यांदा भावना आपण काढली पाहिजे की बा आरक्षण म्हणजे कमीपणा. आरक्षण म्हणजे कमीपणा नाही. आरक्षण म्हणजे या देशातल्या जो काही गाडा चालवायचा आहे त्या गाड्याला हातभार लावण्याचा माझा एक सहभाग असलाच पाहिजे. तो सहभाग नसेल तर आज आपण चिंता करतो आहोत की नाही किंवा माझं राजकीय आरक्षण गेलं. आता चिंता काय आहे
की शैक्षणिक आरक्षण जाणार, नोकरीतलं जाणार, नोकरीतलं जाणार. प्रमोशनमध्ये गेलं. मग या देशाच्या हिश्श्यामध्ये तुमचा वाटा काय? शून्य. मतदान देण्यापुरता वाटा आमचा. होई राहील की नाही याच्याबद्दल शंका आहे. त्याच्यामुळे तांबोळींनी सांगितल्याप्रमाणे की जिथे गरीब मराठ्याचं आरक्षण श्रीमंत मराठ्यांनी पचवू शकला नाही आणि त्याचं मुंबई हायकोर्टाने दिलेलं सुप्रीम कोर्टामध्ये हलवलं. या सत्ताधारी मराठ्याचे तुम्ही नातेवाईक आहात का? म्हणजे आता तो त्याचा तर जात भाऊ आहे, त्या जात भावाला तो सत्तेमध्ये खपवून घेत नाही तर तो तुम्हाला कुठून खपून घेणार? तो जात भावाला खपून घेत नाही तर तो तुम्हाला कसं काय खपून घेणार? प्रश्न इथला सर्व ओबीसीने ठरवणं महत्त्वाचं आहे की या देशाच्या वाटचालीमध्ये ओबीसीनं सहभाग व्हायचा आहे की नाही. ओबीसीनं सहभाग व्हायचा आहे की नाही. सहभाग व्हायचा नसेल तर मी जसं म्हणालो प्रश्नच उरत नाही. पण देशाच्या वाटचालीमध्ये सहभाग व्हायचा असेल तर मग पहिल्यांदा ओबीसींचे सामाजिक राजकीय मैत्री कोणाशी होऊ शकते? ते आरक्षण वाद्याशी होऊ शकते की ते आरक्षण विरोधकांची होऊ शकते? आता दुसरा असणारा ओबीसीचं सगळ्यात महत्वाचं ते घेतलं जातं उपवास. आज दुसरं एक महत्वाचं आहे, आणि तो मी जाहीरपणे विचारत असतो. तेव्हा या देशावरती राज्य जे आहे ते हिंदूंचं राज्य असलं पाहिजे. आणि आता RSS BJP वाले असे म्हणतात की आम्हीच त्याचे मालक आहोत, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या पाठीमागे या. नेहरू कोण होता बाबा? मुसलमान होता का? नेहरू नंतर गुलजारीलाल नंदा होते. कोण होते? तुम्हाला नाव माहित नसेल गुलजारीलाल नंदाचं. 2 वेळा पंतप्रधान होते. लालबहादूर शास्त्री होते. कोण होते बाबा? इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी नंतर असणारे राजीव गांधी आले. राजीव गांधी नंतर VP सिंग आले. VP सिंग नंतर असणारे गुजराल आले. गुजरालच्या अगोदर देवगौडा आले. देवगौडा नंतर असणारे गुजराल आले. गुजरानंतर पुन्हा नरसिंहराव आले. म्हणजे ही सगळी मालिका आपण असताना बघितली. आपल्याला फसवल्या जाते की न जाते? इथे बसलेले सगळे ओबीसी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. ही ऐतिहासिक भांडण सुरुवात आहे हे आपण असताना लक्षात घ्या.
हा जो RSS BJP आणि या देशातला असणारा हा जो सगळा सवर्ण वर्ग आहे, याला असणारा 18व्या शतकापर्यंत कोणी हिंदू म्हणत नव्हतं, किंवा आपल्यालाही कोणी असणारं हिंदू म्हणत नव्हतं. हा कबीरपंथी असेल, रामदासी असेल, जनाबाईंच्या नावाने ओळखले जात असेल, तुकारामांच्या नावा, महाराजांच्या नावाने, वेगवेगळ्या संतांच्या नावाने आपण असं ओळखला जातो. आणि उरलेले जे आहेत ते वैदिक पद्धतीने. आपली संस्कृती एक होती की वेगळी होती? एक. मला सांगा ना, एक कोणी होती त्यांनी मला सांगा, बा आमची एक होती म्हणून. नाही, सगळ्यात प्रथा वेगळ्या होत्या. सगळ्या प्रथा. आता ह्या सगळ्या प्रथा आपण असणारा बघितलं आणि इथलं संविधान आपण असणारा जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? ते सगळं संविधान संतांच्या, मग तो चार्वकापासून ते असणाऱ्या तुकाराम महाराजांपर्यंत, ज्यांच्या विचारसरणीने नटलेला आहे. आणि म्हणून तो बदला आणा काय, तर आपण ज्या संस्कृतीला विरोध करत आलो होतो, जे मानत नव्हतो, विरोध म्हणण्यापेक्षा मी असं मानत नव्हतो, एक वेगळी संस्कृती इथल्या असणाऱ्या संतांनी निर्माण केली, तिच्यावर आपण चालत होतो, त्याच्यातला हा लढा आहे. आणि या संविधानाने देशाच्या हिश्श्यामध्ये सगळ्यांचा वाटा असेल हे नमूद केल्यामुळे हे संविधान नको. आणि म्हणून पद्धतशीररित्याने ओबीसीचं आरक्षण कायद्याच्या चौकटीत आणून त्याला मोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. कोर्टाने काय मागितलंय तर तुम्ही ह्या सगळ्या 372 ओबीसीचा जो समूह आहे त्याला तुम्ही आरक्षण का देताय तेवढं असताना सांगा. कारण का मंडलच्या वेळेस ही 282च होती, आज तुम्ही 300च्या वरती घेऊन गेलेला आहात. मंडलने अभ्यास केला आणि त्यांना द्या, ते कोर्टाने मान्य केलं, सगळं केलं. तुम्ही नंतर जे आणलेलं आहे त्याचं असणारं आम्हाला असणारं माहिती. आता ज्या धर्माचा आपण असणारा पक्ष म्हणतोय भारतीय जनता पक्ष आणि RSS, डेटा म्हणजे नेमका काय, इम्पिरिकल डेटा म्हणजे काय, तर जे मंडलनी 14 निकष लावले होते ठरवण्यासाठी मागासलेपणाचे, किंवा या देशामध्ये यांना डावलण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता ह्या देशाच्या सत्तेमध्ये मिळाला पाहिजे असं जे आहे ते 14 निकष लावून या समाजाची जी माहिती आहे ती आम्हाला असणार तुम्ही ताळेबंद सादर करा. ते सादर केल्यानंतर आम्ही कमिशनकडे पाठवू, कमिशन त्याचा अभ्यास करेल. कमिशन अभ्यास करून ज्यांना द्यायचं ते कमिशन आम्हाला सांगेल, आम्ही त्यांना लागू करू. कमिशनने सांगितलं यांना लागू करायचं नाही, त्यांना आम्ही लागू करणार. स्पष्ट भूमिका आहे. आता हे जे केंद्रातलं मोदीचं सरकार जे आहे RSS BJPचं आहे, त्यांनी कोर्टामध्ये काय सांगितलं की आम्ही जात न्याय
सेन्सस करू शकाल. नाही. आता आपल्या घरात सुद्धा सेन्ससवाली येतातच. घरात माणसं किती, कर्ता प्रमुख कोण, तुमच्या नोकऱ्या काय, तुमच्या घराचं स्क्वेअर फूट काय, पाण्याचा नळ तुमचा वेगळा आहे का, तुमच्या घरामध्ये संडास आहे का, येण्या जाण्याचा मार्ग, भले असे 40-50 प्रश्न आपल्याला विचारतात. एससीचा असला, ट्रायबलचा आला की तू एससी आहेस का ट्रायबल आहेस का हे सांग. धर्माचा आलं की तुझा धर्म काय तेवढं सांग. आता याच्यामध्ये फक्त एकच कॉलम वाढवण्याची गरज आहे. जात, कोळसा. ती म्हणजे जो ट्रायबलला आणि एससीला कॉलम लावला जातो तोच कॉलम पूर्ण सेन्सस करणाऱ्यांना लावला पाहिजे. तो कॉलम नाही आहे का, तर आहे. एससी आणि एसटीला लागू आहे. फक्त तुम्ही जनरल म्हटलात, एससी आणि एसटी नाही म्हटलात तर तो कॉलम रिकामा राहतो. फक्त तो कॉलम तुम्हाला भरायचा आहे, त्याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. पैसे लागणार, खर्च लागणार का, तर नाही. मग केंद्र शासनाची भूमिका काय. सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं की आम्हाला हे करता येणार नाही. मी आपल्यासमोर अगोदरच सांगितलं की एससी आणि एसटीचं कॉलम आहेच. तुमची मूळ जात कुठची आणि त्याच्यातली तुमची पोट जात कुठली, हा कॉलम आहेच. बरं, तुम्ही असणारे एससी आणि एसटी साठी वेगळा प्रफॉर्मा करता का, तर नाही. जनरल प्रफॉर्मा जो आहे तोच आहे. फक्त जो इन्युमरेट करायला येतो त्याला फक्त असणार, तू जनरल असेल किंवा एससी एसटी असेल, तू फक्त मला तुझी असणारी कुठल्या समाजाचा आहे आणि त्याच्यामध्ये पोट हिस्सा असेल तर तुझ्या पोट हिस्स्याचं नाव सांग, तेवढं भरून घ्यायचं आहे, फक्त मोकळा व्हायचं आहे. पण ऐतिहासिक भांडण असल्यामुळे त्यांनी कोर्टाला लिहून दिलं की आम्ही असणारं हे करू शकत नाही. डेटा मिळत नाही तोपर्यंत कोर्ट निर्णय देऊ शकत नाही. आणि शासनाने तो डेटा गोळा केला पाहिजे. शासन म्हणते मी गोळा करू शकत नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे एकच झालं की आरक्षण असूनही आरक्षण लागू होणार नाही. आता हा जो राजकीय आरक्षणासाठी निर्णय लागला तोच निर्णय उद्या शैक्षणिक ह्याच्यासाठी लागू शकतो. तोच निर्णय उद्याच्या असणाऱ्या नोकऱ्यांच्या आरक्षणात लागू शकतो. महाराष्ट्र शासन 3 पायांचं सरकार. शिवसेनेची भूमिका आरक्षणवादी आहे का, काँग्रेसवाले आरक्षणवादी आहेत का, घटना त्यांच्याच कालावधीमध्ये झाली. एनसीपी वाले नरोबा कुंजोबा मतं पाहिजेत तर होय, द्यायची वेळ आली ते नाही. आता यातून मार्ग कसा काढायचा, तुमच्या हातामध्ये मार्ग आहे. आम्ही आंदोलन करायचा मार्ग जो आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे, तो आम्ही करतोच आहोत. आपणही मोर्चा काढण्याच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, निवेदन देण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे.
भेटाघाटी करून असणारा मार्ग स्वीकारलेला आहे, पण मार्ग निघतोय का? नाही. का तुम्ही जालिम औषध वापरलेलं नाही. तुम्ही जालिम औषध वापरलं तर 2 मिनिटात निर्णय निघतो. जालिम औषध काय की जो श्रीमंत मराठा सत्तेवरती बसलेला आहे, की ज्याला गरीब मराठ्याला सुद्धा तो खपून घेत नाही, त्याला कुठेतरी सांगितलं पाहिजे बाबा मी काही राज्यसत्ता व्हायला मागत नाही, किंवा मी काही तुझ्या खुर्चीवर बसायला तयार नाही, पण तू माझ्या विरोधात जाणार असेल तर तुझी खुर्ची मी काढल्याशिवाय राहणार नाही. तू मलाच असणारा कैदी करायला निघाला असेल तर मग मी तुला कैदी करू शकतो. नाही समज. सांगतो ना, खोलून सांगतो. जे गरीब मराठ्याला जवळ करत नाही, रोटीबोटीचे व्यवहार होतात का? तो होतात. नाही असं नाही, पण सत्तेतले व्यवहार होतात का? नाही. का नाही होत? काय का तो सत्ता सोडायलाच तयार नाही. तो म्हणतो मला सत्तेमधला वाटेकरी नकोच. म्हणजे त्याचा सगळा जीव हा त्या सत्तेमध्ये अडकलेला आहे, आणि सत्तेसाठी तू आपल्या सख्या भावाला सुद्धा बाजूला ठेवायला तयार आहे. तो काय जवळ करायला त्याला तयार नाही. आता आपल्या हातामध्ये काय आहे? तर आपल्या हातामध्ये सत्तेची गुरुकिल्ली आहे. आपल्या हातामध्ये सत्तेची गुरुकिल्ली आहे की जी 12 तारखेला आपण वापरू शकतो. वेळ गेलेली नाही. लोक म्हणतात वेळ, मी सरळ म्हणतो वेळ गेलेली नाही. आम्ही कोणाला बांधलेले नाहीत. आम्ही स्वतःलाच बांधलेले आहोत. आणि म्हणून आपण जर ठरवलं की ही गुरुकिल्ली वापरायची आणि आपलं आरक्षण मिळवून घ्यायचं, तर यांना आपण दाखवलं पाहिजे की आम्ही तुम्हाला सत्तेवरनं उतरू शकतो. हे बाय इलेक्शन आहे. मी नेहमी म्हणत असतो, बाय इलेक्शन हे सत्तेवरती बसलेल्या माणसाला दुरुस्त करणारं इलेक्शन आहे. सत्तेवरती बसलेल्या माणसाला दुरुस्त करणारं इलेक्शन आहे. आणि आपण आता जर त्याला दुरुस्त केलं तर तो डेटाही आणेल, व्यवस्थित करेल, थातूरमातूर करणार नाही, फसवणार नाही. आज जे काही कोर्टाला सादर केलं, मी त्यावेळेसपासून म्हणत होतो हे फसवणं आहे. कोर्ट 1 दिवसात 1 सेकंद मान्य करणार नाही, उचलेल आणि फेकून दे. 1 सेकंदही लावला नाही, उचलला आणि फेकून दिलं. म्हणून जसं ह्यांनी गरीब मराठ्याला फसवलंय तसे हे आता आपल्यालाही फसवायला निघालेले आहेत. आपण फसता कामा नये हे लक्षात घ्या. एका बाजूला BJP RSS वाल्याला असणारा दाखवून द्यायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला या 3 पायाच्या सरकारला सुद्धा आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही जसं तुम्हाला सत्तेवरती बसवतो तसं आम्ही तुम्हाला सत्तेवरनं सुद्धा उतरू शकतो. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की हे निवडणूक जी आहे की जी आज आपल्याला पूर्णपणे संभ्रम दिसतोय. कोण म्हणत नाही मी जिंकतोय म्हणून. ही अवस्था मी असं म्हणेन की माझं जे काही सामान्य ओबीसींची असणारी जी काही चर्चा होते त्या चर्चेमधल्या जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी अत्यंत ग्रासलेली आहे. शाकीरबाईंनी उल्लेख केला स्कॉलरशिपचा.
3 वर्ष मिळाली आणि त्याच्यानंतर पुन्हा बंद झाली. मागच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईतली जी संस्था आहे तिच्या ओबीसीच्या 18% जागा भरल्याच गेल्या नाहीत. का भरल्या गेल्या नाहीत? विद्यार्थी मिळाले नाहीत म्हणून चुकीचं. 18च्या 18% ॲप्लिकेशन्स आले, सिलेक्शन झालं, पण सिलेक्शन झाल्यानंतर स्कॉलरशिप एका बाजूला मिळणार नाही, दुसऱ्या बाजूला फी वाढ झालेली. त्या आईबापांनी पोराला सांगितलं, हे बघ एवढे पैसे आहेत, याच्यामध्ये तुला ॲडमिशन घेता येत असेल तर घे, याच्या वरती तू मागत असेल तर माझ्याकडे नाही. विद्यार्थी होते, स्कॉलरशिप बंद झाल्यामुळे 18% विद्यार्थ्यांना क्वालिफाईड असूनही पैसे नाहीत म्हणून कोर्सेस सोडावे लागलेत, अशी असणारी परिस्थिती आहे. आपण फक्त सरकारची तिजोरी, आज SC आणि ट्रायबलचं शिक्षण थांबलंय का? तर नाही, ते भांडले. सरकारच्या तिजोरीवरती आमचाही अधिकार आहे, इन्कम टॅक्सवाल्याचा नाही. इथं सर्वसामान्य माणसं जो खरेदी करतो तो टॅक्स भरतो. हा प्रत्यक्षात वस्तूवरचा टॅक्स लागतो, तो त्याला भरावाच लागतो, त्याच्यामुळे त्याला सूट नाही. त्याच्यामुळे आमचाही वाटा त्याच्यामध्ये आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे, तो त्यांना मिळाला. ओबीसीना सुद्धा शाकीरबाईंनी म्हटल्याप्रमाणे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मकराम पवार पक्षाच्या वतीने असणाऱ्या सरकारमध्ये होते, आणि आम्ही त्यांना म्हणालो की तुम्हाला आमचा सहभाग पाहिजे असेल तर ओबीसीचं आरक्षण. 2.5 वर्ष सरकारमध्ये सहभागी होतो, तोपर्यंत आरक्षण स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यानंतर हळूहळू बंद होत गेली, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इथे असणारा उमेदवार उभा केला, जिंको की हारो. आम्ही त्याकडे असणारा पाहिलेलं नाही. मी असं म्हणाल की मोठे या ठिकाणी पंढरपूरमधून लढले, लोकांच्या लक्षात आलं नाही की आपलं आरक्षण गेलंय म्हणून आणि याच्या पुढे जाणार, आणि म्हणून आम्हाला असणारा तिथला निकाल आणता आला नाही. पण इथे आपल्याकडे अजून असणारे 5 दिवस आहेत. समाजाने असणाऱ्या बैठका घेतल्या आणि आरक्षणासाठी आपण मतदान केलं पाहिजे. आरक्षण वाचवण्यासाठी आपण असणारं मतदान केलं पाहिजे. ही जर भूमिका आपण असणारं घेतली आणि शाहू महाराजांच्या विभागातून आरक्षणाची सुरुवात झाली. आणि हे आरक्षण मग देशभर पसरलं. बाबासाहेबांनी त्याला असणारा घटनेचा एक हिस्सा केला आणि त्या माध्यमातून शाश्वत व्यवस्था. आज आपण काय झालं, अशाश्वत झालं. आज असणारं जे अशाश्वत आपण झालेलो की माझी काय गॅरंटी, तर गॅरंटी नाही. म्हणून पुन्हा शाश्वत होण्यासाठी आपला लढा आपल्यालाच लढावा लागतो. इथे BJP वाले मदत करतील, अजिबात राहू नका. कोर्टाचा निर्णय आला, मी असणाऱ्या RSS वाल्यांबरोबरच बसलो होतो, चर्चा वगैरे सगळी संपली आणि मग मी त्यांना म्हटलं मी आता निघतो. ते म्हटले तुम्ही हसत हसत निघालाय,
म्हटलं तुमच्या चेहऱ्यावरचं हसणं म्हटलं थांबलं नाही, म्हणून म्हटलं मी हसून घेतोय. ते म्हणजे न करता आमचा प्रश्न सुटला. आम्हाला आता काहीच करण्याची गरज नाही. म्हणजे ते मनामध्ये होतं ते ओटावरती आलं, ओटावरनं ते गालावरती आलं आणि लोकांसमोर दिसलंय. आता आपण या परिस्थितीला बघायचं की न बघायचं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. पण मी मगाशी म्हणताना या देशातल्या प्राईम मिनिस्टरची इतिहास आपल्यासमोर मांडला की इथे धर्म धोक्यात नाही आहे. मुसलमानांचा नुसता बागुलबुवा या ठिकाणी केला जातोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये 4 महिन्यानंतर एका मुसलमानाला पकडायचं, बेधड मारायचं, त्याला एवढा मारायचा एवढा मारायचा एवढा मारायचा की काही जणांना आनंद झाला पाहिजे आणि काही जणांना त्याच्यामधला असणारा काही क्रूरता याचं दुःखही झालं पाहिजे. आणि मग अजेंडा काय, तर आम्ही बघा मुसलमानांची कसं बघा. स्वतःला असताना आपण एक प्रश्न विचारा, असं माझं स्वतःच म्हणणं आहे की 2014 पासून ते 2022 पर्यंत BJPची राजवट आहे, धार्मिक संघटनेची राजवट आहे. या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मुसलमानांचं किती नुकसान झालं या सरकारने केलं आणि ओबीसींचं किती नुकसान केलं याचा आलेख स्वतःहून मांडा. तर तुमच्या लक्षात येईल की मुसलमानाचं काहीच नुकसान झालेलं नाही. नुकसान जे झाले ते ओबीसीचंच नुकसान झालं. ओबीसी कोणता, हा हिंदू. सत्तेमध्ये बसलेला कोणता, तोही हिंदू. त्याच्यामुळे म्हणून मी सुरुवात केलं की हे ऐतिहासिक भांडण आहे की ज्याला आपल्याला फसवल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान राहणार आहे आपल्या सगळ्यांना की आपण आता जागृत झालो नाही. SC STचं आरक्षण काढायचं असेल तर पार्लमेंटमध्ये 3/4 मेजॉरिटी लागते. नुसती पार्लमेंटमध्ये नाही तर विधानसभेमधल्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 60% विधानसभेने ती मंजुरात दिली तरच SC STचं आरक्षण निघू शकतं. पण ओबीसीचं आरक्षण जे आहे, दुर्दैवाने VP सिंगांना तेवढा वेळ मिळाला नाही. आरक्षण लागू केलं, बाबरी मशीदचं आंदोलन सुरुवात झालं, 6 महिन्यामध्ये सरकार पडलं आणि घटनात्मक संरक्षण जो ओबीसीच्या आरक्षणाला मिळालं पाहिजे होतं ते घटनात्मक आरक्षण देता आलं नाही, सुरक्षितता देता आली नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आजही पार्लमेंटची मेजॉरिटीची गरज नाही. तर कॅबिनेटची एक बैठक घेऊन ओबीसीना आरक्षणाची गरज नाही हा कॅबिनेटचा निर्णय झाला केंद्राचा, तर आरक्षण संपू शकतं हे आपण असणारं लक्षात घ्या. आम्ही नंतर कोर्टात जाऊन भांडू, अमुक असणारं करू, अशी असणारी स्थिती नाही. लालू असेल, मुलायम असेल, इतर ओबीसीचे नेते असतील की ज्यांच्या पाठीमागे सरकार एवढ्या जोराने लागलं, काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस लागलं, त्याचं एकच कारण होतं की अशा रीतीने ही माणसं विकसित होत गेली तर उद्या हे पंतप्रधानाचे दावेदार होऊ शकतात
आणि पंतप्रधानाचे दावेदार झाले तर राहिलेलं काम बी.पी. सिंगांच्या काळातलं हे करून ओबीसींच्या आरक्षणाला एससी आणि ट्रायबलच्या आरक्षणासारखं सुरक्षितता मिळाली आणि ती जर बहाल झाली तर मग ह्या देशामध्ये कायम बदल हा झाला आणि इथे संतांच्या विचारांचा विजय झाला आणि वैदिक परंपरेचा पराभव झाला. ही परिस्थिती न येऊ देणं म्हणजे इथल्या असणाऱ्या जे राज्यातून ओबीसीचे नेते उभे राहतात आहेत त्यांची कत्तल केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणचं एक आव्हान आहे की आपण 5 दिवस आहेत समाजाच्या बैठका घेऊन आपण कुठल्याही पक्षाचे आहात त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु एक घटक म्हणून ओबीसीचा घटक म्हणून अधिकार चालतेत देशाच्या. मी जसं म्हणालो की व्यवस्थेमधला अधिकारच राहणार नाही अशी असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती वाचवण्यासाठी उत्तर कोल्हापूरमधल्या असणाऱ्या निवडणुकीचा आपण वापर करून घेतला पाहिजे. दोन्हीही पक्षांना दाखवून दिलं पाहिजे की आम्ही तुमची सत्ता काढून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण असणारा करत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार शेख आहेत की ज्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे यांच्या पाठीमागे आपण असं उभं राहावं. मोर्चे आंदोलनं मी जसं म्हटलं आपण करत असतो पण त्याच्यातून काही परिणाम दिसत नाही. उद्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीचा आंदोलनाच्या दृष्टीने वापर करून आपण ह्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात मतदान करू. वंचितच्या उमेदवाराला मतदान आपण जर केलं तर मी असं म्हणेन की यापुढे आंदोलन करण्याची गरज नाही. 3 महिन्यामध्ये मी जास्ती वेळ देतच नाही. 3 महिन्यामध्ये लागणारा इम्पेरिकल डेटा हा ताबडतोब त्या ठिकाणी मिळू शकतो. गावामध्ये तलाठी आहे, गावामध्ये मास्तर आहे, गावामध्ये ग्रामसेवक आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातला डेटा यायला फार वेळ लागत नाही. तशाच रीतीने शहरी भाग आपण असणारा घेतला तर शिक्षक आहेत, पूर्णपणे शिक्षकाची फौज आहे. त्याच्याचबरोबर दुसरं आपण बघितलं असेल तर या शहरांमध्ये आत्ताच्या महाराष्ट्रभर 80,000 डेटा ऑपरेटर्स आहेत. त्याच्याचबरोबर 1.5 लाख अजून असणारा कॉम्प्युटर वापरणारी यंत्रणा आहे. या तिन्हींचा वापर केला तर शहरामधला डेटा हा 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी असणारा येऊ शकतो. यंत्रणेची तुटवडा नाही. 400-500 कोटी जे म्हणतात आहे त्याची सुद्धा गरज नाही. हा एम्प्लॉईज लागलेला आहे, फक्त ॲडिशनल वर्क त्याला असणारा तुम्हाला द्यायचं आहे आणि त्या ॲडिशनल वर्कची त्याला जो काही मोबदला असतो तो मोबदला त्या ठिकाणी द्यायचा आहे. पण ही वापर करण्यासाठी मी जे म्हणालो की एकदा अंगारा हा लावला पाहिजे, मताने अंगारा हा लावला पाहिजे आणि ती धगधगती आग जी आहे ती धगधगती आग त्याला सांगते हे बाबा एक तर खुर्चीवरनं उठून तरी जा, नाही तर या खुर्चीवरती बसायचं असेल तर ती विझवण्याचं तरी कामकाज कर. आणि म्हणून ती आग आपण मताच्या निमित्ताने लावा ही अपेक्षा मी बाळगून आपली सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. अतिशय विस्तारपूर्वक ओबीसीच्या अगदी समस्येच्या मुळापासून साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्याकडून
विस्तारपूर्वक त्याच्यावरती चर्चाही घडून आली.